आजही त्या रिपोर्ट्समध्ये असं बघायला मिळतं की साधारणपणे 8वी मध्ये शिकणारे 45 ते 50% विद्यार्थी हे दुसरीचा अंकगणित सोडवू शकत नाहीत. जवळपास 60% विद्यार्थी दुसरी तिसरी इंग्रजी म्हणा किंवा मराठी म्हणा किंवा मातृभाषा म्हणा ते वाचू शकत नाहीत. म्हणजे तुमचं लर्निंग पेडागॉजीमध्ये ज्या प्रकारचा खर्च व्हायला पाहिजे होता त्या प्रकारचा तो खर्च झाला नाही. तिसरं माझं प्रामाणिक मत आहे की आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये सगळ्यात मोठा आपला दुर्लक्ष जे झालंय ते आपलं टीचर्स बिल्डिंग कॅपॅसिटी बिल्डिंगकडे झालंय. टीचर हा मुळातच आपण अत्यंत महत्त्वाचा याच्यातला घटक आहे आणि त्याला आपल्याला समृद्ध करायला पाहिजे. कारण अल्टिमेटली एज्युकेशन जे आहे ते टीचर देतो ना. तर टीचरला जर का तुम्ही इक्विप केलं वेगवेगळ्या संधींमधनं वेगवेगळ्या ट्रेनिंगमधनं, आता नवीन नवीन तंत्रज्ञानाचे टूल्स आले आहेत, AI वगैरे. AIला आपण टीचरचा शत्रू मानतो, परंतु AIच्या माध्यमातून वेगवेगळ्या किट्सच्या माध्यमातून आपण जर का टीचरच्या कॅपॅसिटीज बिल्ड केल्या की केवळ त्याला नॉलेज नाही तर आपण पूर्णपणे एज्युकेशन अनुभवात्मक कसं करायचं अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट टीचरमध्ये केली तर चांगल्या पद्धतीचे टीचर्स त्याच्यामध्ये येतील. दुर्दैवाने झालंय कसं की टीचर्स आज कुठलाही जॉब नाही मिळाला तर मी टीचर्सचा जॉब करतो, शिक्षकाचा जॉब करतो, किंवा शिक्षकाचा जॉब म्हणजे 11 ते 5 एवढीच ड्युटी आहे, मला 8-10 तास कॉर्पोरेटमध्ये नोकरी करण्यापेक्षा हे बरं आहे, मी लवकर घरी येऊ शकते. अशा प्रकारच्या माइंडसेटमधनं टीचर्स तयार न करता चांगल्या पद्धतीचे टीचर जर का आपण तयार करू शकलो असतो आणि सरकारने पॉलिसी लेवलला ह्याच्यावरती इंटरव्हेन्शन केलं असतं आणि अजूनही वेळ गेली नाही आपण त्या प्रकारचं इंटरव्हेन्शन जर का केलं तर आपण भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं एज्युकेशन घडवू शकतो.